गाझा शहरात पुन्हा एकदा भीषण संघर्ष सुरू आहे। इस्रायली हल्ल्यांमुळे हजारो पॅलेस्टिनी नागरिकांनी शहर सोडण्यास सुद्धा सुरुवात केली आहे। कुणीतरी पायी तर कुणी गाड्यांमध्ये स्वतःला कोंबून सुरक्षेच्या शोधात आहे। गाझा शहरात अडकलेल्यांपुढे आता दोनच पर्याय उपलब्ध आहेत, एक तर पळून जाणं किंवा मृत्यूला सामोरं जाणं। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। بكفي يعني ما حدش حاسس فينا. ही दृश्य आहेत गाझा शहराची। गाझा शहरातून पॅलेस्टिनी लोक मोठ्या संख्येने पळून जातात। काही पायी जातात तर काही गाड्यांमध्ये स्वतःला कोंबून शहराबाहेर पळतात। इस्रायलनं दक्षिणेकडचा कॉरिडॉर तात्पुरता खुला केला। इस्रायली रणगाडे शहरात घुसत असताना रोजच जोरदार हवाई हल्ले आणि तोफखान्याचा मारा होत असताना घरदार सोडून पळल्याशिवाय पॅलेस्टिनी लोकांसमोर दुसरा मार्ग नाही आहे। हल्ल्यामुळे संपर्काची साधनं तुटली आहेत, त्यामुळे मदत मिळणं मुश्किल झालंय। गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत मृतांची संख्या 65,000वर गेली आहे। गाझातील सुमारे 90% लोक आधीच बेघर झालेत। गाझा शहरावर पूर्ण ताबा मिळवणं आणि हमासला उद्ध्वस्त करणं हे इस्रायलचं उद्दिष्ट आहे। दुसरीकडे हा पॅलेस्टिनी लोकांचा नरसंहार आहे असं संयुक्त राष्ट्रांच्या चौकशीत म्हटलंय। अर्थातच हा आरोप इस्रायलला मान्य नाही आहे। गाझा शहरात अजूनही जे अडकले आहेत त्यांच्या समोरही दोनच पर्याय आहेत, एकतर पळून जा किंवा हल्ल्याला सामोरे जा। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।